राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस होतोय. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान सुरू असलेल्या या जोरदार पावसामुळे राज्यातील काही धरणांमधील पाणी पातळी देखील वाढ होतीये. हवामान विभागानं राज्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस झाला. काल रात्रीपासून या सर्व भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतात. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलंय, तसेच लोकल सेवा देखील उशिरानं सुरू होती. दरम्यान आजही मुंबईमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तर उद्या मुंबईत 32°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल. पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला. तर पुढील काही दिवस पुण्यात ढगाळ वातावरण राहील. पुण्यात 31°C कमाल तर 23°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर नागपूरमध्ये उद्या 32°C कमाल तर 22°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच काही ठिकाणी वादळी वारे वाहणार असल्याचा अंदाज देखील IMDनं दिला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 31°C कमाल तर 22°C किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत संपूर्ण राज्यात 24 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यभर पावसाचा जोर वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.